नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महान गायिका आशा भोसले यांचं 12 एप्रिल रोजी वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या आवाजानं केवळ हिंदीतच नव्हे तर इतर अनेक भाषांमधील गाणी अजरामर करून ठेवली आहेत. संगीत विश्वातील त्यांचं योगदान जितकं मोठं होतं तितकीच त्यांची दुसरी बाजू देखील आकर्षक होती. आशाताईंना जेवण बनवण्यामध्ये फार आनंद वाटायचा. खाद्यपदार्थांबद्दलच्या आपल्या आवडीचं एका यशस्वी व्यवसायामध्ये त्यांनी रूपांतर केलं. आशा भोसले यांनी स्वतःला केवळ गायनापुरतंच मर्यादित ठेवलं नाही. आपल्या आवडीनिवडी आणि पसंती जगभरामध्ये पसरवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न 2002मध्ये आशाज या नावाच्या रेस्टॉरंटच्या रूपामध्ये साकार झालं. आज हे नाव भारतीय फाईन डिझायनिंगच्या जगामध्ये एक प्रस्थापित ब्रँड बनलेलं आहे. 1990च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये आशा भोसले वारंवार दुबईला जात होत्या. तिथे त्यांच्या लक्षात आलं की अनेक भारतीय रेस्टॉरंट्स असली तरी त्यापैकी बहुतेक एकसुरी होती आणि त्यात अस्सल चवीचा अभाव होता. यातूनच त्यांनी असं एक अनोखं रेस्टॉरंट सुरू करण्याची कल्पना सुचली जे अस्सल भारतीय चवीचं आधुनिक पद्धतीचं असेल. याच दूरदृष्टीनं 2002मध्ये दुबईच्या प्रसिद्ध वाफी सिटी मॉलमध्ये पहिलं आशाज रेस्टॉरंट सुरू झालं. एकाच शहरातून सुरुवात झाली असली तरी आशाजचा हा एक आंतरराष्ट्रीय ब्रँड त्यांनी बनवला. 2026पर्यंत संयुक्त अरब अमिराती, कुवेत, बहरीन, कतार, UK या 5 देशांमध्ये त्यांची अंदाजित 14 रेस्टॉरंट आहेत. दुबईमधील वाफी सिटी आउटलेट हे त्यांचं सर्वात लोकप्रिय आणि प्रमुख रेस्टॉरंट आहे. आता व्यवसाय मॉडेल आणि आशा भोसले यांची भूमिका आशाज यापुरतीच केवळ मर्यादित नव्हती. त्यांच्या स्थापनेमध्ये आशा भोसले यांचा थेट सहभाग होता. त्यांनी स्वतः मसाले निवडले, रेसिपी बनवण्यास मदत केली आणि शेफ्सना प्रशिक्षणही दिलं. हा ब्रँड दुबई स्थित वाफी ग्रुपच्या भागीदारीमध्ये चालवला जातो, ज्यात आशा भोसले यांचाही मोठा वाटा आहे. आशाजचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक भारतीय खाद्य संस्कृतीला दिलेला आधुनिक दृष्टिकोन. मुगलई, पंजाबी आणि पारसी खाद्यपदार्थ मेनूचा एक महत्त्वाचा भाग आहेत. दम पुख्त बिर्याणी, कोकरी कबाब आणि धनसक यांसारखे पदार्थ इथले सिग्नेचर डिशेस बनलेत. रेस्टॉरंटचं वातावरणही अगदी उत्साही आणि संगीतमय आहे. तिथे अनेकदा आशा भोसले यांची गाणी देखील वाजवली जातात. जागतिक ओळख आणि सेलिब्रिटी कनेक्शन याला आशाजनं केवळ सामान्य लोकांमध्येच नव्हे तर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींमध्ये देखील त्यांनी ओळख मिळवली होती. अनेक प्रमुख हॉलिवूड आणि बॉलिवूड कलाकारांनी इथे जेवण केले. या ब्रँडनं मध्य पूर्व आणि UKमध्ये अनेक वेळा सर्वोत्कृष्ट भारतीय रेस्टॉरंटचा पुरस्कार देखील जिंकलेला आहे. आशाजनं वेगानं नव्हे तर काळजीपूर्वक विचार करून विस्तार केलाय. 24 वर्षांमध्ये केवळ 14 आउटलेट्स बनवले आणि नेहमी क्वालिटीकडे लक्ष ठेवलं. रेस्टॉरंटचा व्यवसाय सोपा नाही, त्यासाठी मोठी गुंतवणूक आणि सतत व्यवस्थापनाची आवश्यकता असते. आशाजनं आपलं स्थान टिकवून ठेवलं आणि स्वतःला एक प्रीमियम ब्रँड म्हणून स्थापित केलं. आशाताईंनी एक गायिका, पार्श्वगायिका, एक व्यावसायिका, उद्योजिका असा प्रवास करत जवळपास 200 ते 250 कोटींचं साम्राज्य बनवलं. कोटींची संपत्ती आज ते मागे सोडून गेल्यात. आशाताईंना रिअल इस्टेटमध्ये देखील इंटरेस्ट होता. 90 ते 100 कोटींची रिअल इस्टेटची प्रॉपर्टी देखील त्यांच्याकडे आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये त्यांची लक्झरी घरं आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आशाताई करोडो रुपयांची नेटवर्थ आपल्या मागे सोडून गेलेले आहेत. तर मग मित्रांनो, आशाताई केवळ एक गायिका नव्हत्या तर एक यशस्वी उद्योजिका देखील होत्या. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.